निर्भीड ज्योत न्यूजमध्ये मी आदेश वानखेडे आपलं स्वागत करतो। सर्वांनी मताचा अधिकार हा बजावला पाहिजे, सर्वांनी निवडणुकीत उभं राहिलं पाहिजे असाच आदर्श घेऊन नाशिकमध्ये एक दिव्यांग तरुण निवडणुकीचा फॉर्म अर्ज आज भरलाय त्याने। त्यांचं नाव कैलास चव्हाण यांनी अपंग बांधवांसाठी एक नवीन आदर्श उभा केलाय। आपण त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करूया। नमस्कार सर, आज आपण निवडणुकीचा जो अर्ज भरला आहे त्याबद्दल काय सांगाल? आपण निवडून आल्यानंतर आपण काम कशा पद्धतीने कराल? ओके, मी निवडणुकीचा अर्ज या कारणामुळे भरला आहे की मी UPSC MPSC करत होतो। त्याच्यामध्ये मला भरपूर काही नॉलेज भेटलं की त्याच्यामध्ये त्या माध्यमातून मला कळालं की आपण समाजाची सेवा करू शकतो, समाजाचं काहीतरी हित करू शकतो। आपल्याला त्या गोष्टीचं नॉलेज आल्यामुळं, सगळ्या माहिती झाल्यामुळे, कारण मी पण एज्युकेटेड मुलगा आहे, PhD झालेली आहे, मला पण त्या गोष्टीचा अनुभव आला की आपण समाजाला काहीतरी करू शकतो। आपण UPSCद्वारे पण समाजाची सेवा करू शकतो आणि अशाद्वारे पण करू शकतो। मला पण वाटलं की मी समाजाचं काहीतरी करण्यासाठी मी आज उमेदवारी नाशिक लोकसभामध्ये उमेदवारीचा अर्ज भरला आहे। आणि मी आज सिन्नर तालुक्यातील लोकांना, इगतपुरी तालुक्यातील लोकांना आणि नाशिककरांना आवाहन करतो की बघा, मला एक संधी द्या आज तुमची सेवा करण्यासाठी। जसं पूर्वी राजे महाराजे होते, त्यांचेच मुलं राजे बनायचे, आज तीच वंशावळ, आज आमदार आणि खासदार यांचीच मुलं, यांच्याच मुली, यांच्याच सुना, यांच्याच बायका आज काय आमदार खासदार या लेवलला जातात। सर्वसाधारण जनता करू शकत नाही का? त्यांच्या रक्तामध्ये त्या गोष्टी आहे का? सर्वसाधारण कुटुंबाच्या रक्तामध्ये त्या गोष्टी नाही का? नाही आहे का? सर्वसाधारण कुटुंबातला व्यक्ती हा विकास करू शकत नाही का? आज मी एज्युकेटेड असल्यामुळे आज मला आम जनता पार्टीकडून तिकीट भेटलं आहे, ते पण दिल्लीतून। माझे चांगले कामं बघून त्यांनी मला हे तिकीट दिले। मी दिल्लीमध्ये होतो, सर्व विकास बघितले, कॉलेज बघितले, महाविद्यालय बघितले, तिथले तरुण पिढी बघितले, तिथले रस्ते बघितले, तिथले रोड बघितले, सगळे बघून मला अक्षरशः लाज वाटले की आपल्या नाशिकमध्ये पण ह्या सोयी झाल्या पाहिजे। जसं दिल्लीमध्ये सोयी सुखसोयी आहे तशा इथं पण झाल्या पाहिजे। म्हणून एक प्रेरणा म्हणून मी आज मला ते आम जनता पार्टीकडून लोकसभेचं तिकीट दिले। आज मी आम जनता पार्टीचं तिकीट भरलं आहे आणि इगतपुरी तालुक्यातल्या लोकांचा धन्यवाद करतो, नाशिककरांचा धन्यवाद करतो। मी सर्वात प्रथम सांगतो की मी जनतेचा नौकर आहे, आमदार खासदार जनतेचे नौकर आहे। ते बेरोजगार होते, त्यांना रोजगार जनतेने दिला। आज असं उलट झालं की आमदार खासदारांनी जनतेला नौकर बनवलं आहे। तर मी तुम्हाला सांगतो, मला एक संधी द्या, मी सुद्धा तुमच्या सेवा मी जर निवडून आलो, सर्वात प्रथम तरुणांना, जे तरुण आहे त्यांना बेरोजगार आहे त्यांना रोजगार उपलब्ध करून देईल, त्यांना सेमिनार घेईल, त्यांना उद्योगधंद्यासाठी प्रोत्साहन देईल। जे दिव्यांग बांधव आहे, जे काही करू शकत नाही, दिव्यांग बांधवाची खूप अडचण आहे, त्यांच्या ज्या काही शासनाच्या योजना असतील त्या मी त्यांच्या घरपोच पोचवेल। ते जे काही त्यांच्यासाठी जे काही उपलब्ध करता येईल ते मी उपलब्ध करू शकेल। जे काही अनाथ, विधवा, जे शेतकरी लोक आहे, जे फार ग्रसलेले, ज्यांना आजपर्यंत शासनाच्या योजना त्याच्यापर्यंत पोहोचल्या नाही, त्या सर्व काही योजना मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। आणि जे काही त्यांच्या समस्या असतील, जे काही प्रॉब्लेम असतील ते सर्व काही मी केंद्रामध्ये मांडेल आणि जे काही त्यांनी सांगितलेलं त्या सर्व अटी मी पूर्ण करेल। मी जास्तीत जास्त समाजाची सेवा करेल। तुम्ही आमदार खासदारांची कॉलर धरू शकत नाही, माझी कॉलर तुम्ही धरू शकतात आणि मला विचारू शकतात, आमदार खासदारांची कॉलर भरून दाखवा बरं। आज माझी कॉलर धरून तुम्ही विचारू शकता, दादा माझं काम का नाही झालं, कैलास दादा माझं काम का नाही झालं, भाऊ माझं काम नाही काय केलं, मी त्याचं उत्तर देऊ शकतो तुम्हाला। तुमच्यासाठीच मी उभा आहे, तुमचीच सेवा करण्यासाठी। मी तुमचाच नौकर आहे आणि तुमच्याच सेवा करण्यासाठी मी उभा आहे। तुमच्या ज्या काही शासनाच्या योजना असतील जनतेच्या, त्या सर्व काही योजना मी तळागाळापर्यंत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला त्याचा पुरेपूर फायदा करून लोकांना विनंती करतो, इगतपुरी तालुक्यातील लोकांना विनंती करतो, नाशिककरांना विनंती करतो की मला एक संधी द्या। मी जरी दिव्यांग असलो, मी जरी दिव्यांग असलो तर परमेश्वराने मला चांगली बुद्धी दिली आहे आणि मी बुद्धीचा वापर करू शकतो आणि मी शिकलेला आहे, मी एज्युकेटेड तरुण आहे, मी PhD झालेला आहे, इकॉनॉमिक्समध्ये PhD झालेलं आहे। मला तुमच्यासाठी ज्या काही योजना जेवढ्या आणता येईल तेवढं तुमच्यासाठी पुरेपूर लाभ देता येईल तेवढं मी तुमच्यासाठी उभा राहील। 24 तास मी तुमची सेवा करेल आणि तुम्ही माझ्या घरी येऊ शकतात, तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकतात आणि मी त्या गोष्टी तुमच्यासाठी फायदा। कॅमेरामॅन निलेश शोकोकारसह मी आदेश वानखेडे, निर्भीड ज्योत न्यूज, नाशिक।